ऐन उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतानाच पालघरच्या ग्रामीण आणि आदिवासी भागामधील आदिवासी कातकरींसाठी पाणी टंचाईचा मुद्दा हा पाचवीलाच पुजलेला आहे। शासनाकडून जलजीवन मिशनच्या घोषणा सुरू असताना डहाणू तालुक्यामधील आदिवासी कातकरी बांधवांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष करावा लागतोय। घरी नळ नसल्यामुळे विवळ वेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील कातकरी पाड्यातील नागरिकांना ज्या डबक्यातून जनावरं पाणी पितात त्याच डबक्यामधील पाण्यानं आपली तहान शमवावी लागते। 250 ते 300 लोकवस्ती असलेल्या कातकरी पाड्यावरती स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही आणि त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांना अंधारामध्ये जवळपास 1 किलोमीटर अंतरावरील डबक्यामधून पाणी आणावं लागतंय। वारंवार ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे तक्रार करून देखील केवळ आश्वासनांवरती बोळवण होत असल्यानं संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। आम्हाला बोरिंग पाहिजे, टाकी बसवा पाहिजे आमच्या जवळ, तिथं घराजवळ पोरा चालत जातात, कुठं आम्ही कामाला जातात तर टायमाला आम्ही 12ला 1ला येतात आम्ही घरी, आम्हाला घाय होतात तर मजुरी पण आमची जाईन, आम्हाला कपडे धुवा पण टाइम निघून जातो। ह्या कितीतरी वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे आमचा आणि यावेळेस आम्ही पण किती सहन करणार अशी गोष्ट झालेली आहे। दरवर्षी आम्ही दूषितच पाणी प्यायचं का? आमच्या आरोग्याचा प्रश्न पण मोठा आहे। आम्ही दूषित पाणी पिल्यानंतर आमचे आरोग्य बिघडले जाते, लहान मुलं आहेत त्यांना डायरियासारखे आजार पण होतात। आज लोकांना पाणी पिवं लागतं, 2 दिवसापासून बातम्या चालतात, त्या सरपंचाने अजून इथे येऊन तो धबका बघितला नाही किंवा काय योजना करायची, काय उपाययोजना करायची ते अजून त्यांनी सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।